नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हटके रेसिपी दाखवत आहे। ती म्हणजे स्टफ मँगो कुल्फी। मस्तपैकी क्रीमी टेक्स्चर असलेली आणि सॉफ्ट अशी आंबा कुल्फी किंवा मँगो कुल्फी। आता आपल्याला मँगो कुल्फी करताना आंबा एकदम गोड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये रेषा नसलेला आंबा घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही दशहरी किंवा हापूस आंबा घेऊ शकता। चला तर मग पाहूयात स्टफ मँगो कुल्फी कशी करायची ते। त्यासाठी इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। ते सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे कापायचे आहेत की त्याची टोपी निघली पाहिजे। अगदी त्याला गोल गोल फिरवत हलक्या हाताने कापून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने ही टोपी आपल्याला व्यवस्थित काढायची आहे। या टोपीचा आपल्याला उपयोग करायचा आहे। आता ही टोपी अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि याच्यामधील कोय काढायचे आहे। कोय काढताना अगदी सावकाश काढायचे आहे, नाहीतर पूर्ण आंबा आपला कट होईल। अशा पद्धतीने अगदी गोल 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 फिरवत याची कोय मोकळी करून घ्यायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे। कोय काढताना थोडासा त्रास होतो, काही हरकत नाही, पण आपल्याला रेसिपी काहीतरी नवीन ट्राय करायला भेटते। आता ही कोय अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। मी दुसऱ्या आंब्याची सुद्धा कोय अशाच पद्धतीने काढून घेत आहे। आता यावर आपल्याला हीच टोपी ठेवायची आहे आणि फ्रीजरमध्ये हे आंबे ठेवून द्यायचे आहेत। पुढची तयारी होईपर्यंत आपल्याला हे आंबे फ्रीजरमध्येच ठेवायचे आहेत। आंबे फ्रीजरमध्ये का ठेवायचे आहेत याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। या पेल्याप्रमाणे आपल्याला भांडं घ्यायचं आहे, ग्लास, डब्बा काहीही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे आंबे आपल्याला ठेवायचे आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 10 ते 12 काजू घालायचे आहेत आणि 2 विलायची यामध्ये सोलून घालायची आहे। याची आपल्याला पावडर करायची आहे। पावडर करताना पल्स मोडवर आपल्याला मिक्सर फिरवायचा आहे आणि याची पावडर करून घ्यायची आहे। आता इथे मी एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। सुरुवातीला दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याला सारखं असं ढवळत राहायचं आहे। उकळी आल्यानंतर बारीक केलेली आपली काजूची पावडर यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा याला चांगलं ढवळायचं आहे। काजूच्या पावडरचे यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत। आता यामध्ये आपण मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर किंवा कंडेन्स मिल्क यांचा वापर अजिबात केलेला नाही। ही कुल्फी एकदम सॉफ्ट आणि क्रीमी अशी होते। आता दूध मी 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती मस्त असं घट्ट झालेलं आहे। यामध्ये मोठे 2 चमचे साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। साखर केव्हाही पूर्ण दूध आटल्यानंतरच घालायची, म्हणजे साखरेचा अंदाज येतो, नाहीतर आपली कुल्फी जास्त गोड होते। साखर घातल्यानंतर अगदी 2 मिनिटं याला उकळू दिलेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे आणि हे कुल्फीचं मिश्रण थंड करायला ठेवलेलं आहे। कुल्फीचं मिश्रण आपलं चांगलं थंड झालेलं आहे। आंबे देखील आपण फ्रीजच्या बाहेर काढून घेतलेले आहेत। आंबे फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण एवढंच आहे की आंब्याचा रस जो आहे तो असा घट्ट होतो आणि कुल्फीच्या मिश्रणात तो मिक्स होत नाही। आता आपण हे कुल्फीचं मिश्रण ह्या आंब्यात असं भरायचं आहे आणि याची टोपी किंवा झाकण लावून हे आंबे आपल्याला पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। अशाच प्रकारे मी दुसऱ्या आंब्यात सुद्धा हे कुल्फीचं स्टफिंग भरून घेत आहे। आंब्याची कुल्फी तयार होण्यासाठी आपल्याला हे आंबे फ्रीजरमध्ये कमीत कमी 8 ते 10 तास ठेवायचे आहेत, म्हणजे ही कुल्फी अगदी व्यवस्थित तयार होते। आता दुसरा आंबासुद्धा आपला भरून झालेला आहे। याला टोपी लावायची आहे आणि हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। 10 तासांनी तुम्ही पाहू शकता आंबा आपलासा मस्त टणक किंवा कडक झालेला आहे। त्याची साल काढून घ्यायची आहे। जर साल कटरनी निघत नसेल तर तुम्ही सुरीने काढून घेऊ शकता। थोडासा त्रास होतो साल काढताना, कारण आंबा खूप थंड झालेला आहे। आता याचे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत। आंब्याचे काप करताना सुरी आपली चांगली धारदार पाहिजे आणि व्यवस्थित कापले गेले पाहिजे। अशा पद्धतीने हे आंब्याचे काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। वाव, मस्त दिसत आहेत हे आंब्याचे काप। कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे।
आणि याची टेस्टसुद्धा अगदी जबरदस्त लागते। अगदी ओरिजिनल आंब्याची कुल्फी आपली तयार झालेली आहे। तर इथे आपली क्रीमी टेक्स्चर असलेली सॉफ्ट अशी आंबा कुल्फी तयार झाली आहे। तुम्ही ही कुल्फी नक्की करून पहा, तिचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।